नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अमृता फडणवीस यांचा ॲक्सिस बँकेतून राजीनामा. 23 वर्षांपूर्वी मी ॲक्सिस बँकेत एक तरुण व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश केला होता. आज मी अत्यंत कृतज्ञतेने आणि भरलेल्या अंतःकरणाने माझ्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देते. ट्विट करत अमृता फडणवीसांची माहिती. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी यावेळी 4 ते 5 पट भाविक येण्याचा अंदाज. गर्दीचं नियोजन, अंघोळीचे नियोजन यासह इतर सुविधांची माहिती घेतली. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात 7 जापानी पर्यटकांसह 40 जण जखमी. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश. आंबा आणि काजू उत्पादकांसाठी मदत दिली जाईल. कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नावर उद्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मंत्री नितेश राणेंची माहिती. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली तेंडुलकरसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट. सचिनचे सुपुत्र अर्जुन तेंडुलकर यांच्या विवाहाची पत्रिका देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून पैशाची मागणी करत रात्रीच्या वेळी रस्त्यानं जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला अडवून मारहाण. काहीही कारण नसताना मारहाण केल्यानं पोलिसांवर कठोर कारवाईची नागरिकांकडून मागणी. अमरावतीत अंमली पदार्थ विरोधात कारवाई करत पोलिसांनी एका आरोपीला ठोकल्या बेड्या. आरोपी सय्यद नाझीम सय्यद कासिमकडून 11.390 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. धुळ्यातील पिंपळनेरमध्ये एका लग्न समारंभात काही हल्लेखोरांकडून धारदार शस्त्राने हल्ला करून 3 जणांची निर्घृण हत्या. या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण पिंपळनेर शहरासह परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण. अमरावतीच्या बडनेरा परिसरात एका खुल्या प्लॉटमध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्यानं परिसरात एकच खळबळ. पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्यामधील चिमटा वस्ती परिसरात 2 घरांना अचानक भीषण आग. 3 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 20 जवानांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर घराचं नुकसान. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.